घराचे स्वप्न तुमचे, जबाबदारी आमची। साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थ साई रेसिडेन्सी, 6 मजली इमारत, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर, 1 BHK 2 BHK फ्लॅट उपलब्ध। बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील 12 गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र, सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा, 24 तास पाणी, लिफ्ट, ग्रेनाइट किचन ओटा, कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच। संपर्क 9420 73 94 18 आणि 8605 74 10 30। सावंतवाडी नगर परिषद निवडणुकीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेकडून आज सामाजिक कार्यकर्त्या सीमा मटकरांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला। यावेळी माजी खासदार विनायक राऊत, संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। नाही, खूप आनंद वाटतोय की आमचे इथले जिल्हा प्रमुख बाबुराव धोरी आणि विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांच्या प्रयत्नातून सावंतवाडी वेंगुर्ले ह्या नगरपालिकेचं महाविकास आघाडीची चर्चा पूर्ण झालेली आहे आणि सावंतवाडी नगरच्या नगराध्यक्षपदी महाविकास आघाडीच्या सीमाताई मटकर हे आमच्या उमेदवार म्हणून आज आम्ही त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतोय। त्याचबरोबर अनेक नगरसेवकांनी सुद्धा ऑनलाईन आपले अर्ज दाखल केलेले आहेत आणि नक्कीच खात्री आहे सीमाताईंना एक राजकीय वारसा आहे आणि उज्ज्वल अशी एक परंपरा त्यांची आहे, उच्च विचारसरणी आहे, सामाजिक कार्याचं व्रत त्यांनी घेतलेलं जे आहे त्यामध्ये कुठेही स्वार्थीपणा येऊ दिलेला नाही आणि या पैशाच्या राजकारणामध्ये, भ्रष्टाचार राजकारणामध्ये सुद्धा तत्व आणि विचार जोपासण्याचं काम मटकर कुटुंबियांनी केलेलं आहे आणि आज आम्हाला आनंद आहे की त्यांनी मशाल हाती घेऊन या नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे। सावंतवाडीकर मटकरताईंच्या कार्याची चांगली ओळख आहे सावंतवाडीकरांना आणि नक्कीच सावंतवाडीकर आपला आशीर्वाद मशाल चिन्हाच्या माध्यमातून मटकरताईंना देतील अशी मला खात्री आहे। आणि काँग्रेसच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची सकारात्मक चर्चा चालू आहे आणि त्यामध्ये कोणती बाधा येईल असं मला वाटत नाही। कुठली आघाडी तर शिवसेना, काँग्रेस, NCP आघाडी होईल। कणकवली मधली नगरविकास आघाडी कुठल्या राजकीय पक्षाला घेऊन केलेली नाही। प्रथमतः तिथे जो ह्या पालकमंत्र्यांच्या माध्यमातून जो हैदोस घातला जातोय शहरामध्ये, शहरवासियांचं नव्हे जिल्हावासियांचं जीवन जगणं मुश्किल झालेलं आहे। सगळ्या स्तरावरच्या लोकांना खूप त्रासदायक हे पालकमंत्र्याचा कारभार ठरलेला झालेला आहे। त्यामुळे कणकवलीकरांनी यापूर्वी सुद्धा मागच्या निवडणुकीमध्ये सुद्धा कणकवली शहराच्या हितासाठी शहर विकास आघाडी केली होती। यावेळेला सुद्धा तोच प्रयत्न आहे। त्यामुळे कोणत्या पक्षाला घेऊन होत असलेली ती नगरविकास आघाडी नाही, पण तरी सुद्धा आज संध्याकाळी 5 वाजता आम्ही कणकवलीमध्ये आहोत। अजिबात नाही, शिंदे सेना किंवा भाजप यांना घेऊन आम्ही हे दळबद्री राजकारण करणार नाही। त्याबाबतची परिपूर्ण माहिती अद्यापही आज आम्ही संध्याकाळी तिथे जाऊ, त्यावेळेला आम्ही माहिती पडेल। पण स्पष्ट आहे त्या दिवशी माननीय वैभव नाईक यांनी सुद्धा जी मुलाखत घेतलेली आहे त्या मुलाखत सुद्धा त्याच्यामध्ये स्पष्टपणा आलेला आहे। समन्वय नारायण राणे आणि रवींद्र चव्हाण यांचे 2 ग्रुप सरळ एकमेकाच्या विरोधात तुटून पडलेले आहेत आणि दोघे जण एकमेकाला पोखरण्याचं काम करत आहेत। खास करून नितेश राणे, निलेश राणे यांनी तर विडा उचललेला आहे, तू मोठा की मी मोठा याबाबतचे दाखवण्यासाठी आणि पैशाचा दुरुपयोग करतायत, सत्तेचा दुरुपयोग करतायत आणि स्वतःचे कार्यकर्ते तयार करण्याची हिंमत नसल्यामुळे इतर पक्षाचे कार्यकर्ते विकत घेण्याचं काम करतायत। पक्ष सोडून गेलेल्यांची आम्हाला चिंता नाही आहे। जे स्वार्थी आहेत, पैशाला हपापलेले आहेत ते सोडून जात आहेत, पण जे खऱ्या अर्थाने निष्ठावान आहेत त्यांची फळी आमच्याकडे अजून खूप मोठी आहे। ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।